समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. भिलवडी तालुका पोलीस येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8:15 ते 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी 2 आस्थापनांमध्ये चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकारात एकूण 41,045 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. भिलवडी पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की भिलवडी येथील शिरोट्या आउटलेट किराणा स्टोअर्स तसेच शांतीनाथ अण्णा शेडबाळकर राहणार भिलवडी तालुका पोलीस यांच्या पारस कृषी सेवा केंद्राच्या शेडच्या पाठीमागील पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 41,045 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. या प्रकरणी नारायण मनोहर पाटील वय 40 मॅनेजर शिरोटे किराणा स्टोअर्स राहणार कवटेकंद तालुका तासगाव जिल्हा सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 14 फेब्रुवारी 2026 रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याची बारकाईने तपासणी सुरू आहे. संशयितांच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. सदर गुन्ह्याचा तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील सूर्यवंशी करीत आहेत. परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पोलिसांकडून रात्रीच्या वेळी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त सुरू असते. व्यापाऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत त्यांना वारंवार मार्गदर्शन केले होते. त्यानुसार भिलवडी बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. उर्वरित दुकानांमध्ये देखील सीसीटीव्ही लावण्याबाबत व्यापाऱ्यांना सूचित करणार असून चोरीचे प्रकार टाळण्यासाठी भिलवडी पोलीस योग्य ती खबरदारी घेत असून घडलेल्या चोरीतील गुन्ह्याचा कसून तपास सुरू असल्याचे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.